यानंतरची बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर दौऱ्याची। अयोध्या स्वारी यशस्वी करून दाखवल्यानंतर आता उद्धव ठाकरे पंढरपूर स्वारी करणार आहेत। आज उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह पंढरपूरमध्ये दाखल होतील। विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर ते जाहीर सभा घेणार आहेत। राम मंदिर आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यावर ते भाजप विरोधात गजर करणार असल्याचंही कळतंय। त्यानंतर उद्धव ठाकरे शरयू नदीप्रमाणे चंद्रभागेची देखील महाआरती करणार आहेत। पंढरपुरात शिवसेनेची न भूतो न भविष्यती अशी महासभा होईल असा दावा कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी केलाय। दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदमांसह शिवसेनेचे पदाधिकारी पंढरपुरात तळ ठोकून आहेत। शिवसेनेच्या महासभेसाठी पंढरपूर सज्ज झाला असून मोठ्या संख्येने शिवसैनिकांची पावलं पंढरपूरच्या दिशेने वळू लागली आहेत। तर आज दिवसभर तुम्ही न्यूज 18 लोकमतवर उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर वारीचं महाकव्हरेज पाहू शकता। यानंतर इतरही काही घडामोडी पाहणार आहोत थोडक्यात। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडीच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच डी.वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये डी.वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। केंद्र सरकारनं यावर्षी शाळेचा अभ्यासक्रम 10% कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात ही माहिती दिली। आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सिंचन योजनेवर टीका करताना जीभ घसरली असंच म्हणावं लागेल। एक वेळ तृतीयपंथीयांना मुलं होतील मात्र टेंभू सिंचन योजना पूर्ण होणार नाही अशा आशयाचं विधान गडकरीनं केल्यानं वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहे। नेतृत्वानं पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे हे गडकरींचं वक्तव्य भाजपचा 3 राज्यातल्या मोठ्या पराभवाला उद्देशून होतं अशी चर्चा सुरू झाली। मात्र मोदी हेच आमचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू आणि जिंकू असा विश्वास त्यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला। साताऱ्यामधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी गडकरींचं तोंड भरून कौतुक केलंय। जनता केलेल्या कामाची नक्की पोचपावती देईल असं उदयनराजेंनी म्हटलंय। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद शहर बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला। मात्र औरंगाबाद महापालिकेत सत्तेत एकत्र असतानाही शिवसेनेने या कार्यक्रमापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक भाजप नेत्यांना दूर ठेवलं। आमदार इम्तियाज जलील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना पत्र लिहून खुलं आव्हान दिलेलं आहे। औरंगाबाद शहरातील मूलभूत सोयी सुविधांचा बोजवारा उडाला असून त्याला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप आमदार जलील यांनी केलेला आहे। कोल्हापुरात एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर येत्या 1 जानेवारीला कोल्हापूरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर कांदे ओतून आंदोलन केलं। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हे कांदे ओतण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने गाजर वाटूनही सरकारचा निषेध केला। सोबतच मुख्यमंत्री हे सातारकरांना 10,000 कोटींचं गाजर दाखवता असा आरोप राष्ट्रवादीने केलाय। बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी यांना जनता बँक अमरावती यांनी शेत जमीन जप्तीची नोटीस पाठवली आणि ही नोटीस चक्क पेपरमध्ये छापून आली आहे। तानसा पाईपलाईन परिसरातील झोपडपट्टीवासियांनी विविध मागण्यांसाठी विद्याविहारच्या फुटपाथवर आंदोलन सुरू केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून विस्थापितांना मुंबईत विविध ठिकाणी घरं देण्याचं आश्वासन दिलं होतं। बुलढाण्याच्या मलकापूर शिवारातील एका स्मशानभूमीच्या विकास कामासाठी निधी देण्याची विनंती पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे केली होती। मात्र पालकमंत्र्यांनी त्या व्यक्तीलाच झापल्याची घटना घडली आहे। धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक नरेंद्र गुलाबसिंह सोनवणे यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय। नरेंद्र सोनवणे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवल्यामुळे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातल्या बंधाऱ्यातून नांदेडसाठी पाणी सोडण्यात आलंय। दिग्रज बंधाऱ्यातून 26 पैकी 20 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी सोडण्यात आलंय। बीडमधल्या माळमोही या गावकऱ्यांना आता पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत। खासगी टँकरमधून पाणी घेण्यासाठी लोकांना 1 रुपया मोजावा लागतोय। मधुकर पिचड मंत्री असताना भूसंपादन झालं, त्यांच्याच काळामध्ये धरणं पूर्ण झालं आणि कालव्याच्या कामाला सुरुवात झाली। आमदार वैभव पिचड यांनी वडिलांचा सल्ला घ्यावा असा कोचक टोला शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिलाय।
मांजरा धरणातील धनेगाव डॅम मधून लातूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जलबा गावाजवळ अचानक फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून 8 दिवसात एकदा लातूरला पाणी मिळते आणि अशातच ही पाईपलाईन फुटल्यामुळे याचा फटका लातूरकरांना सहन करावा लागणार आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात। 5 दुचाकी चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 8,85,000 रुपये किमतीच्या 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या। वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी 71 लाख रुपयांची बेहिशोबी रक्कम नेणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले। वाशिम गुन्हे अन्वेषण शाखा आणि रिसोड पोलिसांमार्फत ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। हिंगोली शहरातील कमलानगर भागातील ज्योतिबा फुले ट्रस्टच्या मुलांच्या बालवसतिगृहातून 2 मुलं बेपत्ता झाली आहेत। 17 डिसेंबरची ही घटना आहे। मुख्यमंत्र्यांनी फलटणमधील ऊस उत्पादकांच्या थकीत बिलाची दखल घेतली आहे। फलटण शुगर्स कारखान्याने शेतकऱ्यांची देणी थकवली असून याविषयी माहिती घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय। महाड तालुक्यातल्या सव गावामध्ये बेलदार समाजामार्फत कांसती मातेचा जत्रोत्सव साजरा करण्यात आला। यंदा होम हवन, विधिवत पूजा, अभिषेक, पालखी सोहळा अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भुसावळच्या दीपनगर इथल्या मनोरंजन केंद्रामध्ये सकल सेवा समाजातर्फे स्नेह संमेलन आणि गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी एकनाथ खडसे यांना काँग्रेस पक्षामध्ये येण्याचं जाहीर आवाहन केलं। पुण्याच्या चांदणी चौकातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडलाय। पुढील आठवड्यात पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई खाडीवरील वर्सोवा पूल सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आलेला आहे। पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 8 डिसेंबर पासून हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता। मुंबईतील गोरेगावमधील मोतीलाल नगरमध्ये बांधकाम सुरू असलेली दुमजली इमारत कोसळली आहे। दुर्घटनेमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 3घांचा मृत्यू झालाय। मुंबई उपनगरातील कांदिवली भागामध्ये दामूनगर परिसरात एका कापडाच्या कारखान्याला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। भिवंडीमध्ये दपोडा परिसरातील कृष्णा कॉम्प्लेक्समधील गोदामाला भीषण आग लागली। इथे अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून ही आग आटोक्यात आणली। मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेल समोर अपघात झाला। या अपघातानंतर नागरिकांनी अपघातग्रस्त गाडीची तोडफोड केली। अपघातानंतर चालकानं पळ काढल्यानं गाडीची तोडफोड करण्यात आली। संगमनेरच्या आश्वी परिसरामध्ये बिबट्याची मोठी दहशत पसरली आणि हा बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करत असल्यामुळे कुत्र्यांना देखील पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवण्याची वेळ आली आहे। औरंगाबाद शहरात चोरीचं सत्र वाढलं असून चोरट्यांनी शहरातील मंदिरांकडे आपला मोर्चा वळवलाय। 2 चोरट्यांनी संस्थान गणपती मंदिरातील दानपेट्या लंपास केल्या। मुंबईचे माजी महापौर आणि ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचं काल निधन झालं। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी मुंबईतील चर्चगेट इथल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। पुण्यामध्ये 18व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सुप्रिया सुळेंनी विविध विषयांवर भाष्य केलं। राज्य सरकारनं या पथकाला विदर्भात न जाण्याच्या सूचना दिल्या, त्यामुळे हे पथक विदर्भाची पाहणी न करताच परतला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला। मुंबईत खार इथं पश्चिम एक्सप्रेस हायवेवर एक कार जळून खाक झाली। सुदैवानं चालक वेळीच बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली आहे। एसटीच्या ताफ्यामध्ये आता पंढरपूरचे वारकरी आणि विठ्ठल भक्तांसाठी नवीन विठाई बस आली आहे। या बसवर वारकऱ्यांचं चित्र झळकतंय। जालन्यामध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यामध्ये बुलढाण्याच्या बाला शेखनं गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी अभिजित कटकेला पराभवाची धूळ चारली आहे। संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून टाकणाऱ्या सामन्यामध्ये बाला शेखनं 11-3 अशा फरकानं अभिजित कटकेला मात केली आहे। बाला रफिकनं महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर त्याचं कुटुंबीय अतिशय भावूक झालं होतं। त्यांनी आनंदाश्रू त्यांना अनावर झाले होते। आतापर्यंत रफिक कुटुंबियांनी घेतलेल्या परिश्रमाचं बालाजी यानं चीज करून दाखवल्याची भावना सगळ्यांच्या मनामध्ये होती। नालासोपाऱ्यातील यश माने 21 वर्षीय मुलानं आपल्या पॉकेट मनीमधून 4 मुलांना हेलिकॉप्टरची सैर घडवली आहे। यशला गरीब मुलांविषयी कळवळ आहे आणि त्यातूनच तो गरिबांमध्ये अन्नधान्याचं वाटप करत असतो। क्रिसमस अवघ्या 1 दिवसावर आलेला आहे आणि त्याच निमित्तानं वसईमध्ये क्रिसमसची धूम पाहायला मिळते। यंदा बाजारामध्ये अनेक इम्पोर्टेड वस्तू पाहायला मिळतात। सलगच्या सुट्ट्यांमुळे साई भक्तांची शिर्डीमध्ये मोठी गर्दी झाली आणि शिर्डीचा परिसर भक्तांनी फुलून गेलाय। साई मंदिर परिसरात फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली।
कोकणचं सौंदर्य तुम्हाला थेट हेलिकॉप्टरमधून पाहता येणार आहे। गणपतीपुळे शेजारी असलेल्या मालगुण किनाऱ्यावरून ही सेवा सुरू करण्यात आली आहे। हिंगणघाटच्या टाका मैदानावर कला क्रीडा महोत्सव सीएम चषक 2018 या स्पर्धेचा समारोप पार पडला। यावेळी विजेत्या स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या सहीचं प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। मुंबईतील 19व्या पार्ले महोत्सव सीएम चषकाला ढोल ताशांच्या गजरामध्ये पार्लेच्या मंगेश दुभाषी मैदानात सुरुवात करण्यात आली। केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात वेगवेगळ्या 35 प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत। घडामोडी पाहणार आहोत। थोडक्यात ओडिशातून 4000 किलोमीटर पर्यंत मारा करणाऱ्या अग्नि-4 या बॅलिस्टिक मिसाईलची लष्करानं चाचणी केली आहे। या क्षेपणास्त्रामुळे 4000 किलोमीटर अंतरावरील जमिनीवरून मारा करता येणं शक्य होणार आहे। दिल्लीमध्ये थंडीचा मागच्या 12 वर्षांचा रेकॉर्ड तुटलेला आहे। काल दिल्लीमध्ये 3.7 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संधी साधत भारतावर टीकास्त्र डागलं। मात्र इम्रान खान यांनी पाकिस्तान सांभाळावा, भारताला शिकू नये अशा शब्दात नसरुद्दीन यांनी इम्रान खान यांना फटकारलं। अभिनेता नसरुद्दीन शाह यांच्या या वक्तव्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलंय। भारतात सर्व धर्माचे लोक एकत्रपणे शांततेत नांदतात। जेवढी सहिष्णुता इथं आहे तेवढी जगाच्या पाठीवर इतर कोणत्या देशात नसल्याचं राजनाथ सिंह म्हणाले। गुजरातमध्ये सहलीतून परतत असताना विद्यार्थ्यांची बस 300 फूट दरीत कोसळून अपघात झाला। या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर 77 विद्यार्थी जखमी आहेत। त्यापैकी 21 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजप, जेडीयू, एलजेपी यांच्या संयुक्त बैठका पार पडल्या। यावेळी भाजप आणि जेडीयू 17-17 तर पासवान यांना 6 जागा देण्याचा निर्णय झाला। केरळच्या शबरीमला मंदिर परिसरात महिलांच्या प्रवेशावरून पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। काही महिला दर्शनासाठी आल्यानंतर मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला। मंदिर प्रवेशासाठी या महिलांनी मदुराईमधून पायी यात्रा सुरू केली। केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजे सीबीएसईनं आपल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे। सीबीएसईच्या 10वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीला होणार आहेत तर 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीला होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आसाममधल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे आसाम ते अरुणाचल प्रदेश दरम्यानचं अंतर कमी होणार आहे। गुजरातमधल्या सुरतमध्ये सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माच्या जोडप्यांचे विवाह करण्यात आले। श्रीनगर इथं ऑफ-रोड जीप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। उंच सखल पाणथळ जागेतून जीप चालवताना चालकांना कसं पणाला लावावं लागलं। राजस्थानची राजधानी जयपूर इथं ज्वेलरी शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोमध्ये सोन्या चांदीचे अप्रतिम दागिने पाहण्याची संधी नागरिकांना मिळाली। नाताळच्या निमित्तानं देशभरातील संपूर्ण बाजारपेठा फुलल्या आहेत। गुवाहाटीमध्ये देखील बाजारपेठांमध्ये सर्वत्र लाइटिंगच्या विविध वस्तू पाहायला मिळत आहेत। क्रिसमसच्या या विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी सुद्धा बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे। काही आंतरराष्ट्रीय घडामोडी थोडक्यात। इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उसळलेल्या त्सुनामीमध्ये आतापर्यंत 222 जणांचा मृत्यू झालाय तर 600 लोक जखमी झाले तसंच 20 लोक बेपत्ता असल्याचं कळत आहे। अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या अंशतः शटडाऊन दुसऱ्या दिवशी सुरू असून आठवड्याच्या अखेरीसही त्यावर तोडगा निघालेला नाही। त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोरील पेच ख्रिसमसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे। आयसीसी लढण्यासाठीच्या जागतिक आघाडीतील अमेरिकेचे दूत ब्रेट मॅकगर्क यांनी राजीनामा दिला। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे सिरियातून सैन्य माघारीची घोषणा करताच अफगाणिस्तानातील सैन्यही निम्म्याने कमी करण्याचं ठरवलंय। स्लोव्हाकिया देशामध्ये बीएमडब्ल्यूच्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला। यामध्ये बीएमडब्ल्यू रस्त्याच्या कडेला धडकून चक्क 20 फूट उडाली। बोगद्यात गाडी शिरण्यापूर्वी उडाल्यानंतर ती आदळली आणि त्यानंतर कारला आग लागली। चीनच्या नॉर्थम शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर हिवाळी सोलिस्टिस सुरू आहे आणि थंड वातावरणात पर्यटक या स्थळाला भेट देत आहेत। येथील बर्फाच्या असलेली लाइटिंगला पर्यटकांची पसंत मिळताना दिसते। 6 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियानं आपल्या संघामध्ये 6 वर्षांच्या खेळाडूचा समावेश करून घेतलेला आहे। आर्ची शिलर असं या 6 वर्षीय खेळाडूचं नाव आहे।
रियाल माद्रिद संघाने अल ऐन संघाला 4-1 अशी धूळ चारून UAE इथं झालेल्या क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. आतापर्यंत रियाल संघानं सलग 4थं क्लब विजेतेपद मिळवलंय. दिल्लीमध्ये मिस आणि मिस्टर इंडिया स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महिमा चौधरी, गुलशन ग्रोहर यांनी हजेरी लावली. सारा अली खानची एक इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण कार्तिक आर्यन सोबत चक्क एका सिनेमात काम करण्याची संधी तिला मिळणार आहे. लव आजकल या सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलमध्ये त्याने सारा आणि कार्तिकला एकत्र कास्ट करण्याचा निर्णय घेतलाय. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमध्ये सक्रिय असो अथवा नसो, मात्र सामाजिक कामासाठी कायम पुढाकार घेताना दिसते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिनं आपला ख्रिसमस कॅन्सर पेशंट्स या संस्थेतर्फे साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.